श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे ऑगस्ट महिन्याचे राशीफळ दिनांक 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंतचे राशीफळ। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, हा महिना तुम्हाला संमिश्र फलदायी असा आहे, कारण या महिन्याच्या सुरुवातीस सूर्यग्रह षष्टम स्थानात राहून तुम्हाला नोकरी आणि स्पर्धात्मक जीवनात थोडे बदल देऊ शकतो, परंतु तदनंतर सप्तम स्थानात गेल्यावर तो तुम्हाला फारसा फळ देणार नाही, म्हणजे पाठिंबा देणार नाही। आणि मग असे झाले तरी तो आपल्याच राशीत असल्यामुळं तो फारशी हानीसुद्धा करणार नाही। मंगळ ग्रह 8व्या स्थानी विराजमान असल्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात। त्याचप्रमाणे तुम्हाला अपघाताचे सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात येतो, त्याची काळजी घ्यावी। बुध ग्रह षष्टम स्थानात असल्यामुळे कामात यश मिळवून देईल। या महिन्यात तुम्हाला बुधाचाच पाठिंबा मिळणार आहे आणि गुरु ग्रह पंचम स्थानात विराजमान असल्यामुळे तो अत्यंत शुभदायी तुम्हाला ठरणार आहे। शिक्षण, प्रेम आणि आर्थिक निर्णयासाठी हा काळ अत्यंत उपयोगी ठरणार आहे। आणि शुक्र ग्रह सुद्धा 21 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला चांगले फळ, परंतु त्यानंतर त्याचे फळ थोडे कमी स्वरूपात होईल। आणि तुमचे राशी स्वामी शनी दुसऱ्या स्थानात वक्री असल्यामुळे तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि कौटुंबिक बाबतीत सुद्धा तुम्हाला कटकटी जाणवू शकतात। या येणाऱ्या महिन्यात तुम्हाला राहू व केतूचे प्रभाव अनुकूल नाहीत। विशेषतः सप्तम स्थानात केतू राहिल्यामुळे वैवाहिक जीवनात काळजी घ्यावी। उठसूट वादविवाद टाळावेत। या सर्व ग्रहांची एकत्रित स्थिती पाहता काही गोष्टींमध्ये सुधारणा तर काही गोष्टींमध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे, अशी स्थिती ऑगस्ट महिन्यात राहील। तुमच्या कार्यक्षेत्रात यावेळी 8व्या स्थानात असलेला मंगळ करिअरसाठी कमजोर ठरणार आहे। विशेषतः जे लोक इंजिनिअरिंग, रिस्क मॅनेजमेंट, ऑडिट, लॉ, इन्शुरन्स अशा क्षेत्रात आहेत त्यांना अनपेक्षित अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो, म्हणून त्याची काळजी घ्यावी। परंतु असे झाले तरी सूर्य षष्टम स्थानात असल्यामुळे या अडथळ्यांवर तुम्ही मात करू शकाल आणि बुधही त्या स्थानात असल्यामुळे तुमची संवाद शैली सुधारेल, बोलण्याचे वर्चस्व वाढेल आणि कोणतेही लिखित काम, रिपोर्ट अथवा मीटिंग्समध्ये तुमचे योगदान वाढेल। त्यामुळे विशेषतः महिन्याच्या पहिल्या भागात तुम्हाला तुमच्या ऑफिसमधील जबाबदाऱ्या नीट पाळता येईल। जे लोक नोकरी बदलण्याच्या विचारात आहेत त्यांनी यावेळी घाई करू नये। जर अत्यावश्यक असेल तरच शांतपणे निर्णय घ्यावा। व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही स्थिती थोडी जपून चालण्याची आहे। नवीन गुंतवणूक टाळावी। जुन्या व्यवहारावर लक्ष केंद्रित करून काही बदल केल्यास सुसंगती साधता येईल। परंतु असे असले तरी आर्थिकदृष्ट्या हा महिना तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे, कारण लाभस्थानचा स्वामी बृहस्पती म्हणजेच गुरु अत्यंत शुभ असून पंचम स्थानात विराजमान आहेत, जो तुम्हाला पैसे मिळवून देतो, धन मिळवून देतो। विशेषतः ज्यांनी कुठले बिझनेस डील, कॉन्ट्रॅक्ट, कमिशन बेस्ड प्रोजेक्ट यामध्ये गुंतवणूक केली असेल त्यांना उत्पन्नात वाढ मिळेल। नोकरी करणाऱ्यांना वेळेवर पगार मिळेल, पगार वाढसुद्धा होईल आणि म्हणूनच ह्या संधीचा उपयोग घ्यावा असा सल्ला देण्यात येतो। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, ह्या कालावधीत शनी आणि मंगळ दुसऱ्या भावात असल्याने बचत करणे तुम्हाला कठीण होऊ शकते। तुम्ही फार खर्चिक होऊ शकता, खर्च वाढतील आणि साठवलेला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागेल। त्यामुळे उत्पन्न असले तरी बचतीत कमी वाटू शकेल। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, प्रेम जीवनात तुम्हाला यावेळी काळजी घ्यावी लागेल। कुंभ राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात फालतूच्या उचापती टाळाव्यात, त्या तुम्हाला अंगलट येऊ शकतात। कुणालाही वायफळ मेसेज पाठवू नये, ऑनलाईन कुणालाही प्रपोज करू नये याची काळजी घ्यावी आणि प्रत्यक्षातही कुण्याही व्यक्तीशी अशा प्रकारच्या वाईट संबंधांविषयी बोलू नये। याचे कारण असे की केतू सप्तम स्थानात विराजमान आहे
आणि शनी द्वितीय स्थानी वक्री अवस्थेत आहे। यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी टाळाव्यात। विशेषतः कुणाला लवचे स्टिकर पाठवणे, इमोजी पाठवणे, ऑनलाईन कुणालाही वाईट कॉमेंट करणे अशा प्रकारच्या गोष्टी टाळाव्यात असा सल्ला देण्यात येतो। अन्यथा तुम्हाला ह्या अंगलटी येऊ शकते, पोलिसात तक्रार देखील होऊ शकते। म्हणून ह्या गोष्टी फाजील गोष्टी टाळाव्यात। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, ऑगस्ट 2025 मध्ये कुंभ राशीच्या जातकांसाठी प्रेम संबंध आणि वैयक्तिक नाती संमिश्र स्वरूपाची फलदायी आहे। या महिन्याच्या पहिल्या भागात म्हणजेच 21 ऑगस्टपर्यंत प्रेम प्रकरणासाठी अत्यंत अनुकूल अशी ग्रहाची स्थिती आहे। परंतु ऑनलाईन नव्हे, पंचम भावात शुक्र आणि बृहस्पतीची युती होणार आहे, जी प्रेम, आकर्षण आणि आत्मीयता आणि आपुलकी वाढणारी ठरते। यामुळे जे लोक आधीपासून प्रेम संबंधात आहे त्यांच्यात जवळीक वाढेल। एकमेकांबद्दल आदर, समजूत आणि समर्पण याचे भाव दिसतील। काही जोडप्यांसाठी या काळात प्रेमाचे नाते विवाहात रूपांतर होण्याची शक्यता अधिक असेल। नवीन प्रेमाची सुरुवात होण्यासाठीही हा काळ शुभ असेल। परंतु जर एखाद्याबद्दल आकर्षण असेल आणि ते मनात ठेवले असेल तरच त्याची योग्य प्रकारे अभिव्यक्ती केल्यास सकारात्मक प्रतिसाद मिळू शकेल। मात्र 21 ऑगस्ट नंतर शुक्र दुर्लभ होणार आहे आणि सप्तम भावावर राहू, केतू, सूर्य यांचे मिश्रित परिणाम दिसू लागतील। त्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये थोडीशी बोलून न दाखवलेली अपेक्षा किंवा संवादातील अडथळे जाणवू शकतात। वैयक्तिक नात्यात ताणतणाव होऊ शकतो। विशेषतः आधीपासून विसंवाद असतो किंवा जोडीदाराच्या स्वभावामध्ये तुम्हाला सहन करणे कठीण जाते, त्या ठिकाणी प्रभाव तुम्हाला अधिक जाणवू शकतो। या काळात शक्यतो कटू शब्द टाळावेत, कुणालाही दुखवून बोलू नये ही काळजी घ्यावी। सुसंवाद खुलेपणाने ठेवावा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करावा। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, ऑगस्ट महिना तुम्हाला प्रेम संबंधासाठी चांगला आहे, परंतु शेवटच्या आठवड्यात नात्यात सावधगिरी घेणे गरजेचे आहे। आणि मग जे प्रेम पवित्र भावनेतून पुढे नेले जात असते त्याला या काळात बळ मिळू शकणार आहे। परंतु वेळेवर वाटणारे आकर्षण हे तात्पुरते ठरू शकते। त्यामुळे प्रेमात प्रामाणिकपणा, समर्पण आणि संवाद असेल तरच या महिन्यात संबंध अधिक दृढ होतील। थोडक्यात सांगायचे झाले तर 21 ऑगस्ट नंतरचा काळ अत्यंत रोमॅन्टिक असा आहे, आत्मिक आणि प्रेमाने भरलेला असा काळ आहे। त्यानंतर संयम, समजूत आणि शहाणपणाने राहावे लागेल असा सल्ला देण्यात येतो। आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम दर्जाचा राहील। तुमचे राशी स्वामी शनी वक्री आहेत आणि मंगळावर त्यांची दृष्टी असल्यामुळे राहू व केतू देखील अनुकूल नाहीत। त्यामुळे पचन संबंधित तुम्हाला विकार जाणवू शकतात। मूत्रमार्ग, जनेंद्रिय, रक्तदाब यासारखे संकट उद्भवू शकतात। अन्नपाणी वेळेवर घेणे गरजेचे आहे। तिखट, तेलकट, बेकरी असे पदार्थ टाळावेत। वाहन चालवताना अतिशय काळजी या महिन्यात घ्यावी। अंगात थकवा, दुखणे, खाज सुटणे अशा प्रकारच्या तक्रारी झाल्यास दुर्लक्ष करू नये। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, पंचम स्थानात शुक्र आणि बृहस्पतीची युती 21 ऑगस्टपर्यंत प्रचंड शुभदायी अशी तुम्हाला या महिन्यात आहे। याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यावा असा सल्ला देण्यात येतो। कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील। जोडीदाराशी जवळीक वाढेल, प्रेमाला मान्यता मिळेल, जोडीदाराशी सुसंवाद वाढेल आणि एखादा रोमॅन्टिक प्रसंग देखील घडणार आहेत। भावंडांशी बोलताना सन्मानाने बोलावे। विशेषतः लहान भावांची बाजू ऐकून घ्यावी, त्यांना दुर्लक्षित करू नये। चतुर्थ स्थानचा स्वामी उत्तम स्थानात असल्यामुळे घरगुती सोय सुविधा, वाहन मालमत्ता या बाबतीत काही निर्णय तुम्ही या महिन्यात घेऊ शकता। 21 ऑगस्ट नंतर काहीसा गोंधळ होऊ शकतो, परंतु शेवटचा आठवडा थोडा जपून राहावा असा सल्ला देण्यात येतो। उपायाच्या दृष्टिकोनातून बघितले असता या महिन्यात अनवाणी चप्पल, बूट न घालता आपल्या इष्टदेवतेचे दर्शन घ्यावे, ते तुम्हाला शुभ ठरेल।
त्याचप्रमाणे मंदिरात गूळ आणि चण्याची डाळ दान करावी आणि गळ्यात चांदी घालावी शक्य असल्यास. हे उपाय केल्यास नकारात्मकता कमी होण्यास मदत होईल. ऑगस्ट महिना हा एकंदरीत कुंभ राशीसाठी काही प्रमाणात अडथळ्यांसह प्रगतीचा सुद्धा आहे. यशाचा, प्रेमाचा आणि अनुभवाचा ठरेल. फक्त काळजी, संयम आणि शिस्त घ्यावी. ऑनलाईन कुणाशीही वादविवाद करू नये, कुणाला मेसेज करू नये हा सल्ला देण्यात येतो. तर मित्रांनो, हा महिना तुम्हाला सुख आणि समृद्धीचा जावो हीच मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपापल्या कॉमेंट मला जरूर कळवा. श्री स्वामी समर्थ.